माझ्या महानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीष्माचार्याचा अंत कसा झाला याच्या माहितीचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। युद्धाला पूर्ण विराम झाला। हे महायुद्ध संपलं आणि कृष्ण परमात्मा द्वारकेला निघाले। कृष्ण परमात्मा द्वारकेला निघाल्यावर युधिष्ठिर म्हणू लागला, कृष्णा थांब 2 दिवस। खूप काही गडबडीत गेलं सगळं, 2 दिवस थांब। कृष्ण नाही म्हणू लागले। कुंतीनेही आग्रह केला आणि कृष्ण परमात्मा थांबलेले आहेत। संध्याकाळचं जेवण झालं, गप्पा झाल्या आणि कृष्ण शतपावलीसाठी बाहेर गेले। बाहेर गेले असताना तिथे एका महालामध्ये धर्मराज बसलेला दिसला। युधिष्ठिर एका महालामध्ये बसलेले होते। युधिष्ठिराचा राज्याभिषेक झालेला होता, ते राजा झालेले होते आणि ते एका महालामध्ये बसलेले कृष्णाला दिसले। कृष्ण तिथं गेले तर धर्मराज रडत होते। कृष्ण म्हणू लागले, युधिष्ठिरा राजा झालास आणि तुला रडायला काय झालंस? सगळं व्यवस्थित झालंय, आता सगळं चांगलं झालं, राजा झालास, युद्धात जिंकलंस आणि रडायला काय झालं? राजानं रडणं बरोबर वाटत नाही, शोभत नाही, असं कृष्ण परमात्मा युधिष्ठिराला म्हणू लागले। युधिष्ठिर म्हणू लागले, कृष्णा मी राजा झालो खरं, पण सहज झालो नाही राजा। ह्या राजा होण्यासाठी मला फार मोठी किंमत मोजावी लागलेली आहे। मी राजा झालो, परंतु मी राजा होण्यासाठी मला माझे भाऊ गमवावे लागले, गुरुला मारावं लागलं, पितामह आमच्यातून निघून गेले, पुत्र गमावले, सगळा विध्वंस झाला। माझ्या ह्या राज्यामधले सैनिक जे ह्या युद्धामध्ये मारले गेले, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि त्याचं मला दुःख होतंय, असं युधिष्ठिर म्हणू लागलेला आहे कृष्णाला। कृष्ण म्हणू लागला, आता राजा झालास, हे तर होणारच होतं, आता रडू नकोस। तेव्हा युधिष्ठिर म्हणू लागले, कृष्णा अरे सहज जे मिळालं ते दुधासारखं असतं, दूध पिल्यासारखं असतं। जे सुख हिसकाटून घेतो कुणाकून तरी आपण, कुणीतरी आपल्याला देतं ते पाण्यासारखं असतं आणि दुसऱ्याचा संहार करून दुसऱ्याकडून जबरदस्तीनं जे हिसकाटून घेतलं ते मात्र रक्त पिल्यासारखं असतं मला वाटतं। आणि म्हणून मी जरी राजा झालेलो असलो तरी सुद्धा माझ्या अंतःकरणाला समाधान आणि शांती लाभत नाही। तेव्हा कृष्णानं समजूत काढलेली आहे, तू यज्ञ कर असं सांगितलेलं आहे। असं यज्ञ कर असं सांगून समजूत काढली आणि तिथंच कृष्ण परमात्म्यानं युधिष्ठिराला जे युद्धभूमीमध्ये अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता, तोच उपदेश युधिष्ठिराला सुद्धा त्या रात्री केलेला आहे। परंतु युधिष्ठिराला त्याच्यातलं काहीच कळलं नाही। हे कृष्णाच्या लक्षात आलं आणि कृष्ण म्हणू लागले, युधिष्ठिर पितामह शरपंजरी पडलेले आहेत आणि तू आता राजा झालास। राजनीती कशी असते, राजानं कसं वागावं, राजानं धर्म कसा सांभाळावा, प्रजा कशी सांभाळावी, ह्याची सगळं युद्धनीती जी आहे ती पितामह यांना माहीत आहे आणि ते आहेत तोपर्यंत तू त्यांच्याकडून ते माहिती करून घे। एकदा जर ते निघून गेले तर तुला सांगणारं कोणीच राहणार नाही। जीवनामध्ये सुद्धा असंच असतं बघा, घरामधले जे नियम धर्म असतात, घरामध्ये जी नीतिमत्ता असते ती घरातले मोठे माणसं आहेत त्यांच्याकडून समजून घ्यावी। एकदा जर ती मोठे माणसं घरातले निघून गेले तर तुम्ही कोणालाही विचारा, ते तुम्हाला नीट सांगत नाहीत। म्हणून कृष्णानं त्याला सल्ला दिलेला आहे। धर्मराज म्हणू लागला, कृष्ण आपण जाऊ सकाळी, शरपंजरी जे पितामह पडलेले आहेत मला सुद्धा त्यांना भेटायची इच्छा आहे, आपण जाऊ। कृष्ण, धर्मराज आणि अनेक गावातले ऋषी सुद्धा निघालेले आहेत।
जिथं भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडलेले होते आणि त्यांना 51 दिवस झालेलं होतं त्या बाणाच्या शय्येवर. शरीर कृश झालेलं होतं. शरीरामध्ये रक्ताचा एक थेंबही राहिलेला नव्हता. परंतु कृष्ण दिसल्याबरोबर भीष्माचार्याच्या शरीरामध्ये चैतन्य आल्यासारखं झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. कृष्णाकडे बघू लागले आणि आनंदाने भीष्माचार्य बोलू लागले. धर्मराज भीष्माचार्याला विचारू लागलेला आहे, पितामह, मी आता राजा झालो आणि मला राजानं कसं वागावं ही नीती सांगा. तेव्हा पितामह यांनी त्याला नीती सांगितलेली आहे. राजानं प्रजाला आपल्या संतानाप्रमाणे सांभाळावं. आपले मुलाला जसं सांभाळतो तसं प्रजेचं पालन करावं. प्रजेच्या सुखदुःखामध्ये राजानं सामील व्हावं. शेजार धर्म, राजाचा धर्म, पत्नी धर्म, सगळे जे धर्म आहेत ते धर्म, पुत्राचा धर्म भीष्माचार्यांनी धर्म राजाला सांगितला. अरे आपले शेजारचे राजा आहेत त्याच्याशी सुद्धा आपण नीट वागावं. त्या शेजाऱ्यानं जसं वागावं आपल्याला वाटतं तसं आधी आपण वागावं, म्हणजे तो आपल्याशी तसाच वागतो. ध्वनी तसा प्रतिध्वनी असतो. आपण स्वतः आधी स्वतःच्या दुर्गुणाचं उच्चाटन करावं. अशा प्रकारे वेगवेगळे धर्म पितामह यांनी धर्मराजाला सांगितले. कृष्ण समोर बसलेले आहेत आणि कृष्णाला पितामह म्हणू लागले, कृष्णा, मी कोणतं पाप केलं रे म्हणून मला 51 दिवस या बाणाच्या शय्यावर झोपावं लागलं. तेव्हा कृष्ण म्हणतात, पितामह, पाप करणं आणि पाप बघणं हे सुद्धा दोन्ही पापच आहे आणि तुम्ही पाप केलं नाही पण पाप बघितलं आहे. कोणतं पाप बघितलं रे कृष्णा असं विचारल्यानंतर कृष्ण म्हणू लागले, पितामह, तुमची कुलवधू जेव्हा केसाला धरून फरफटीत रजस्वला असताना सभेमध्ये ओढून आणण्यात आली आणि दुष्ट दुर्योधनानं तिला वस्त्र काढून नग्न करा असा आदेश दिला, तेव्हा ती तुमच्यासमोर हात जोडून उभी होती. पितामह, तुमच्या शब्दाला मान आहे, सगळे तुमच्या शब्द मानतात, या दुर्जनांना तुम्ही समजून सांगा म्हणून गडगडत होती, हात जोडून तुमच्या पाया पडत होती. तरी सुद्धा पितामह तुम्ही काहीच म्हणलेला नाहीत. तुम्ही उघड्या डोळ्यानं ते दृश्य बघत राहिलात आणि हे दृश्य तुम्ही बघितलेलं आहे, म्हणून तुम्हाला हे दिवस आलेले आहेत. पितामह, तुम्ही अधर्माच्या बाजूनी लढाई केली, युद्ध केलं आणि अधर्माच्या बाजूने युद्ध करणं हे अधर्मच आहे असं कृष्ण म्हणू लागला. तेव्हा भीष्म म्हणू लागले, कृष्ण, मी कशा करता अधर्माची बाजू घेतली तुला माहीत आहे का? अरे मी जर पांडवाची बाजू घेतली असती तर मला ह्या दुष्ट दुर्योधन आणि 100 कौरव यांच्याकडं माझी नजर राहील आणि मला मरल येईल असं मला वाटलं, म्हणून मी त्याची बाजू घेतली, कारण मला तुझ्याकडं बघत बघत मरायचं होतं. अशा प्रकारे भीष्माचार्याचा संवाद झाला आणि भीष्माचार्य धर्मराजाकडे दृष्टी टाकली आणि युधिष्ठिराला बोलू लागले, युधिष्ठिरा, हा जो थांबलाय ना काल, तो तुझ्यासाठी थांबला नाही तर हा माझ्यासाठी थांबलाय. मी ह्याची प्रतीक्षा करत होतो. मला ह्याच्याकडं बघत बघत प्राण सोडायचा होता आणि माझे नेत्र त्याला आसुसलेले होते आणि म्हणून हा थांबलेला आहे. युधिष्ठिरा, हा जो कृष्ण आहे ना, हा कृष्ण तुला तुझ्या मामाचा मुलगा वाटतो, म्हणून ह्याचा उपदेश तुला कळाला नाही. हा तुझ्यापेक्षा लहान वाटला म्हणून तुला रात्री सांगितलेला गीतेचा उपदेश तुझ्या लक्षात आला नाही. पण युधिष्ठिरा, हा लहान नाही तर हा प्रत्यक्ष ईश्वर आहे. हा इथं का आला युधिष्ठिरा? मी ह्याची वाट बघत होतो आणि माझं मन सारखं ह्याला बोलावत होतं. हा मन कवडा आहे, सगळ्याच्या मनातला हा जाणतो आणि ह्यानं माझ्याही मनातलं जाणलं
आणि माझ्यासाठी इथं आलेला आहे. अशा प्रकारे युधिष्ठिराचा आणि भीष्माचार्याचा संवाद झाला आणि भीष्माचार्य शेवटचे श्वास मोजू लागलेले आहेत. भीष्माचार्यांनी शेवट होत असताना पाणी मागितलं. दुर्योधनानं पळत जाऊन पाणी आणलेलं आहे, परंतु भीष्माचार्यांनी ते पाणी घेतलं नाही. जेव्हा अर्जुनानं बाण मारून गंगेला आव्हान केलं आणि त्या गंगेतलं पाणी बाणानंच भीष्माचार्याच्या मुखामध्ये धार सोडली आणि ते पाणी भीष्माचार्यांनी पिलं. आजही ते भीष्मतीर्थ, गंगातीर्थ कुरुक्षेत्रामध्ये आपल्याला दर्शनाला आहे, ते बघायला मिळतं. अशा प्रकारे भीष्माचार्यांनी कृष्णाकडे बघत बघत आपला अंत करून घेतला. इच्छा मरण प्राप्त करून घेतलेलं आहे. इच्छा मरण होईल असा वडिलांचा आशीर्वाद होता शंतनूचा भीष्माचार्यांना. हे अष्टवसूचे अवतार होते. बरेच वर्ष हस्तिनापुराची सेवा करून कृष्णाकडे बघत बघत ह्या भीष्माचार्यांनी आपला प्राण सोडलेला आहे. असा हा भीष्माचा अंत झाला. माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.